राष्ट्रपतींचे संसदेतील भाषण कोणत्या कलमानुसार दिले जाते? अंडर विच आर्टिकल इज द प्रेसिडेंट्स ॲड्रेस टू पार्लिमेंट गिवन? 1. कलम 85 आर्टिकल 85. 2. कलम 87 आर्टिकल 87. 3. कलम 112 आर्टिकल 112. 4. कलम 111 आर्टिकल 111. उत्तर 2. कलम 87 आर्टिकल 87. भारतीय संविधानाच्या कलम 87 नुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी तसेच प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीस राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभांना संयुक्तपणे संबोधित करतात. या भाषणामध्ये केंद्र सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि कायदेविषयक अजेंडा मांडला जातो. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर संसदीय प्रथेप्रमाणे मोशन ऑफ थँक्स धन्यवाद प्रस्तावावर चर्चा केली जाते. हा प्रस्ताव नाकारला गेल्यास तो सरकारसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा संकेत ठरतो आणि सरकारने लोकसभेचा विश्वास गमावल्याचे दर्शवू शकतो. तथापि तो घटनात्मकदृष्ट्या थेट अविश्वास ठराव आर्टिकल 75(3) नसतो. अर्थसंकल्पाशी संबंधित तरतुदी कलम 87 अंतर्गत येत नाहीत. त्या स्वतंत्रपणे कलम 112 ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आणि संबंधित कलमांमध्ये नमूद केलेले आहेत. म्हणून कलम 87 राष्ट्रपतींच्या संसदीय भाषणाची तरतूद करते, तर मोशन ऑफ थँक्स ही त्यानंतरची संसदीय प्रक्रिया असून ती संविधानात स्पष्टपणे नमूद नाही.